डिंक म्हणजे झाडाचा चीक किंवा पाणी असते. ते खोडातून बाहेर आले म्हणजे वाळून डिंक तयार होतो. डिंक खाल्ल्याने शरीराला ऊर्जा तर मिळतेच, त्याचसोबत अनेक आजारापासूनही रक्षण होते. याच कारणामुळे थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू बनवले जातात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्यही चांगले राहते. डिंकाचे लाडू तसेच डिंक तळून खातात. अशा प्रकारे डिंक खाल्ल्यास हाडही मजबूत होतात आणि थंडीच्या दिवसात दुखत नाही. प्रत्येक झाडातून निघणारा डिंक खाण्यालायक नसतो. बाभळीच्या झाडाचा डिंक आरोग्यासाठी चांगला मानला जातो. थंडीच्या दिवसात आवर्जून डिंकाचे सेवन करावे, कारण यामुळे शरीराला उष्णता मिळते. सांधेदुखीच्या समस्या दूर करण्यासाठी डिंक खाण्याचा फायदा होतो. थंडीच्या दिवसात आवर्जून डिंकाचे लाडू केले जातात आणि खाल्ले जातात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते.